भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कवाड खुर्द कार्यालय येथे भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळ अध्यक्ष तथा कवाड गावचे माजी सरपंच निलेशदादा गुरव यांच्या विशेष उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत कवाड विद्यमान सरपंच सौ मयुरी संदेश गुरव यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले। त्यासोबतच जिल्हा परिषद केंद्र शाळा कवाड येथे भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळ अध्यक्ष व कवाड गावचे माजी सरपंच निलेशदादा गुरव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तसेच जिल्हा परिषद शाळा कवाडच्या वतीने प्रभात फेरी देखील काढण्यात आली व स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सांस्कृतिक उपक्रम देखील शाळेच्या वतीने राबवण्यात आले। यावेळी गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक तसेच समस्त ग्रामपंचायत कमिटी, गावातील युवा तरुण, महिला पुरुष तसेच शाळेतील शिक्षक विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे ग्रुप ग्रामपंचायत कमिटी व जिल्हा परिषद शाळा कवाडच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी विद्यार्थ्यांना जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू असे आश्वासन देखील यावेळी माजी सरपंच निलेशदादा गुरव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे। तसेच यावेळी भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळ अध्यक्ष व माजी सरपंच निलेशदादा गुरव व ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देखील यावेळी देण्यात आल्या। तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते। तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, इसकी जाने पाए चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए तब होवे प्रणव पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। धर्माचा नावारा माणुसकी धर्म आहे, या देशासाठी फक्त देशासाठी जगा। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव वर्षी जयंता शेलार, मी इयत्ता 5वी शिकतो। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन आहे। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। भारताला स्वातंत्र्य सर्वसाधारण मिळाले नाही, त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले। भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या पराक्रमी वीरांचा आपण सन्मान करूया। आज आपण सर्वजण येथे जमलो आहोत। आपल्या भारत देशाला जगातील एक स्वच्छ आणि सुंदर देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया। जय हिंद, जय भारत। शाळेचे व्यवस्थापन समिती, शाळेचे कर्मचारी वर्ग, शिक्षक यांना मी पुन्हा शुभेच्छा देतो। या ठिकाणी त्यांनी उत्तम असं कार्यक्रमाच्या मार्फत आपण या कवाड गावामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि एक वेगळ्या मार्गाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा त्यांनी जो उपक्रम केला त्याबद्दल मी पुन्हा या व्यवस्थापन समितीचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करतो। स्वातंत्र्य दिन म्हटलं
तर आपण या ठिकाणी फिरतो, बोलतो आणि जे काही वावरतो ते स्वातंत्र्य. परंतु आता जे मुलांना शिकवलं जाते, बऱ्याचशा मुलांना विचारलं की स्वातंत्र्य 15 ऑगस्टला काय झालं, तर फक्त बोलतील भारताला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. खऱ्या अर्थाने यापूर्वी या देशासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं, स्वातंत्र्य काय असतं, कशासाठी भांडले, कशासाठी झगडले, कशासाठी उपोषण केली, कोण होतं आद्य क्रांतिकारक की ज्यांनी देशाला पेटवून उठवलं. प्रत्येकाच्या मनामध्ये अशी ज्वलंत अशी ज्योत पेटवली, असे कोण क्रांतिकारक होते. आताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मुलांना ते शिकवलं जातं. यापूर्वी शिक्षणामध्ये शिकवलं जायचं की देशावर कोणी राज्य केलं, देश स्वातंत्र्य कसं केलं, इंग्रज कसे आले, फ्रेंच कसे आले. जर इंग्रज आणि फ्रेंच जर शिकवलं 100% छत्रपती शिवाजी महाराज शिकवावं लागते. आणि छत्रपती शिकवले तर मुलांमध्ये छत्रपती निर्माण होते. आज छत्रपती शिकवण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज शिकवतील तेव्हा आपोआप मुलांना स्वातंत्र्याचा अर्थ कळेल आणि आपला देश स्वातंत्र्य कसा झाला, कशामुळे झाला आणि पारतंत्र्य का गेला हे कळेल. कारण ज्या वेळेस शिवाजी महाराज होते तोपर्यंत इंग्रजांची एक इंच देखील जमिनीवर कब्जा करण्याची ताकद नव्हती. मग काही सहजासहजी मिळालेले नाही. अनेक स्वातंत्र्यवीरांनी, क्रांतिकारकांनी यासाठी रक्ताची आहुती दिलेली आहे. तर या स्वातंत्र्याचे रक्षण व संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. सर्व नागरिकांनी देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान द्यायचे आहे. आपल्या देशाच्या सीमेवर आपल्या देशाचे सैनिक हे आपल्या जीवाची बाजी लावून आपले सर्वांचे रक्षण करतात. ते त्यांचे कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठेने पार पाडत आहे. तरी आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की आपण देशासाठी काहीतरी चांगले कार्य केले पाहिजे. आपल्याला अपेक्षा नाही की आपण सर्वांनी देशाच्या सीमेवर जाऊन लढलं पाहिजे, परंतु जो ज्या ज्या क्षेत्रात आहे त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. मग ते सरकारी अधिकारी असतील, शाळेचे शिक्षक असतील, तर या सर्वांनी आपल्या देशासाठी चांगलं प्रामाणिकपणे काम करून आपल्या देशाला पुढे न्यायचं आहे. तेच आपण देशासाठी केलेले चांगले कार्य होतो. आपल्या शाळेबद्दल बोलायचं झालं तर आपल्या शाळेच्या काही इमारत अतिशय खूप चांगली झालेली. कालच जिजाऊ संस्थेचा आपल्या शाळेमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तेव्हा त्यांचे जे संदीप ठाकरे सर होते ते बोलले की आम्ही पूर्ण ठाणे, रायगड जिल्ह्यात वह्या वाटपाचे कार्यक्रम असो, मेडिकल कॅम्प असो ते आम्ही राबवत असतो. परंतु पूर्ण जिल्ह्यात अशा जिल्हा परिषद शाळा अशी आम्ही पाहिली नाही. तर तुमची शाळा खूप चांगली आहे. तर आपण त्यांनी शिक्षकांना विनंती केली की आपल्या शाळेची वास्तुरचना असेल, बाह्यरचना आहे खूप चांगली आहे, परंतु शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर सर्व शिक्षकांनी भर द्यायचा. ही त्यांनी आपला सूचना केलेली आहे. तर या सूचनेचा सर्व शिक्षकांनी गांभीर्याने विचार करायचा आहे. आपल्या आता नवीन अतिथी शिक्षक आपल्याकडे 3 जण आलेले आहेत, तर त्यांची आपल्याला मदत होईल. तर मुख्याध्यापक सर, तुम्हाला मी प्रामुख्याने विनंती करेन की आता कार्यक्रमाचे पुढचे जे काही मॅनेजमेंट असतील ते आधीच आपण 6-7 दिवस ग्रामपंचायतीशी चर्चा करून त्याचं नियोजनबद्ध पार पडले पाहिजेत याची आपण दक्षता घ्या. बाकी पुन्हा एकदा मी सर्वांना अभिनंदन शुभेच्छा देतो. धन्यवाद. माता की भारत माता की वंदे वंदे. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात उपस्थित कवाड ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक सौ मयुरी संदेश गुरव, या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पुराम सुदाम गुरव, या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माझे सहकारी प्रशांतजी डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य आकाशजी जाधव, जयश्री दुमारा, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर गुरव, शंकर गुरव, कैलास गुरव, इंद्रजित गुरव, सुदाम गुरव, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष दीपाली ठाकरे, राऊत मॅडम, किरण गुरव, गोरख गुरव, पाटील सर, संतोषजी गुरव, श्रीकांत भोईर, प्रकाश जाधव,
संदेशजी गुरव, उपस्थित शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज संपूर्ण भारत देशामध्ये आनंदात उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत आहे. खर तर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आपला राष्ट्रध्वज यो अभिमानाने फडकत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. खर तर मित्रांनो, मी नेहमी सांगतो की हे जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाहीये. त्यामध्ये अनेक क्रांतिकारकांनी, महापुरुषांनी या स्वातंत्र्याच्या महायज्ञामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली, आपल्या प्राणांचे बलिदान दिले. आपल्या संसाराची पर्वा न करता आजही त्या कालची आपण जेव्हा पारतंत्र्य होतो त्या वेळचं जर काही आठवलं तर अंगावर काटा मारेल, अशा काही गोष्टी त्यावेळेस लोकांनी सुचलेल्या आहेत. आणि त्यांच्यासाठी जे महापुरुष क्रांतिकारी उभे राहिले, त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपला देश स्वातंत्र्य केलेला आहे. आणि त्याच्याबद्दल आज आपण हे सोन्याचे दिवस बघत आहोत. आणि त्यांच्यामुळे ती आपल्याला जे चांगले दिवस आलेले आहेत, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता आज आपला देश तंत्रज्ञान असेल, शेती असेल, क्रीडा क्षेत्र असेल, आज जगामध्ये आपला देश अग्रेसर आहे आणि महासत्तेकडे वाटचाल करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. खरं तर आता प्रशांतजींनी सांगितलं शाळेबद्दल. आज आपल्या शाळेचं नाव, आम्ही कुठेही जातो, आज आपल्या शाळेबद्दल मला फोन करतात, बरेच जण भेटून बोलतात, आपल्या शाळेबद्दल एवढं चांगले बोलतात की आज आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान आहे. त्याच्यासाठी माझी शिक्षकांना विनंती आहे, जशी शाळा झालेली आहे त्याप्रमाणे शिक्षणाचा दर्जाही आपण वाढवला पाहिजे, आपण मेहनत घेतली पाहिजे. आपल्या हातामध्ये देशाचे भविष्य आहे, आमच्या गावचे भविष्य आहे. माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकमताने कोऑर्डिनेशन ठेवून कुठलाही कार्यक्रम पण करायचा असेल तर माझं असं म्हणणं आहे की आपण एकमेकांना कोऑर्डिनेशन, शालेय व्यवस्थापन समिती असेल, ग्रामपंचायत असेल, यांच्याशी तुम्ही कोऑर्डिनेशन करा, संपर्क करा आणि कार्यक्रमांचं चांगलं नियोजन करा, जेणेकरून शाळेचं तर नाव होईलच, आमच्या गावाचं सुद्धा नाव होईल. आम्ही इथे बसलेली मंडळी आहेत, इथे काही उपस्थित नसतील, पण आम्हाला असं वाटतं की आमचे विद्यार्थी, आमचा गाव यांचं नाव झालं पाहिजे. आणि म्हणून मी विद्यार्थी मित्रांना विनंती, सूचना करतो की आपण खूप अभ्यास करा, मोठे व्हा, जेणेकरून आपल्या शाळेचं नाव, गावाचं नाव हा अभिमानाने कुठे निघाला पाहिजे. नक्कीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत, त्यांच्या पाठीशी आम्ही गंभीरपणे उभे राहू, आम्ही त्यांना मदत करण्यासाठी नक्कीच पुढे असू. मी पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर उपस्थित सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक व्यासपीठावर सर्वांचे आणि पालकवर्ग आपणा सर्वांचे शाळेच्या वतीने पुन्हा पुनश्च आभार मानते आणि इथेच